नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे महासेमी इंग्लिश चॅनेलवर। मागील व्हिडिओमध्ये आपण बघितला होता जनरल सायन्सचा 9वीचा पहिला टॉपिक लॉज ऑफ मोशन। आज आपण बघणार आहोत लॉज ऑफ मोशन मधील दुसरा पार्ट, ज्याचे नाव आहे डिस्टन्स। डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ traveled by an object in the motion while going from one point to another। म्हणजेच डिस्टन्स म्हणजेच लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ। लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ म्हणजेच लांबी आहे ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट इन द मोशन व्हाईल गोइंग फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट। एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जाताना ऑब्जेक्टने जे लांबी ट्रॅव्हल केलेली आहे त्यालाच काय म्हटलेलं आहे, डिस्टन्स। फेअर ॲज डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट। म्हणजेच डिस्प्लेसमेंट जे आहे ते मिनिमम डिस्टन्स आहे बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट। दोन पॉईंटमधलं मिनिमम डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट असे म्हणतो। आता बघा, यूज युअर ब्रेन, थोडी बुद्धी वापरा। आणि इथे बघा प्रश्न दिलेले आहेत। एव्हरी मॉर्निंग स्वराली वॉक्स अराउंड द एज ऑफ सर्क्युलर फील्ड हॅव्हिंग अ रेडियस ऑफ 100 मीटर ॲज शोन इन फिगर। If she starts from the point A and takes one round, how much distance has she walked and what is her displacement? म्हणजेच इथे एक काय दिले बघा, सर्क्युलर फील्ड आहे। ज्या फील्डवर काय करते स्वराली एव्हरी मॉर्निंग काय करते, फिरायला जाते। ती कुठून चालू करते, त्या सर्क्युलर फील्डचा रेडियस आहे 100 मीटर। एका पॉईंटपासून ती स्टार्ट करते आणि दुसऱ्या पॉईंटला तिचं वन राऊंड कंप्लीट होतो। तर हाऊ मच डिस्टन्स शी वॉकड अँड व्हॉट हर डिस्प्लेसमेंट हे आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे। तसंच बघा, इफ अ कार स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट पी गोज टू पॉईंट क्यू and then returns to point P, how much distance has it traveled and what is its displacement? means the point P to Q, one car is traveling point P to point Q. The distance is 360 meter from goes to P to Q. Again Q to P, the car is reached at the point. So what is the distance and what is the displacement? Even if the displacement of an object is 0, the actual distance traveled by it may be not 0। म्हणजेच जरी ॲक्च्युअल डिस्प्लेसमेंट ऑब्जेक्टचं 0 असेल तरी ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड मे नॉट बी 0। आता बघा, आपल्याला बघायचं आहे स्पीड आणि व्हेलॉसिटी। स्पीड म्हणजेच गती, What are vectors and scalars? Which of the quantities distance, speed, velocity, time, displacement and scalar and which are vectors? आता बघा, स्पीडचा फॉर्म्युला इथे दिलेला आहे। स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवाइड बाय टाइम रिक्वायर्ड। जर आपल्याला स्पीड म्हणजेच गती काढायची असेल तर फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवाइड बाय टाइम रिक्वायर्ड। हियर
The distance traveled in one direction by an object in unit time is called velocity. म्हणजेच एखाद्या ऑब्जेक्टनं एकाच डायरेक्शनमध्ये जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो, व्हेलॉसिटी असे म्हणतो. हिअर युनिट टाइम कॅन बी 1 सेकंड, 1 मिनिट, 1 आवर एटसेट्रा. म्हणजेच इथे युनिट टाइम काय काय असू शकतं, 1 सेकंड, 1 मिनिट, 1 आवर इतकं असू शकतं. इफ लार्जर युनिट इज युज्ड, 1 इयर कॅन बी युज्ड ॲज अ युनिट टाइम. जर लार्जर युनिट असेल तर 1 year can be also used unit of the time. Always remember the units of speed and velocity are the same. Always remember that speed and velocity unit are the same. In the SI system, the unit is meter per second, while in the CGS system, the unit is centimeter per second. Speed is related to the distance while velocity is related to the displacement. If the motion is along a straight line, the values of speed and velocity are the same, otherwise they are different. म्हणजेच गती जी आहे ती स्ट्रेट लाईनची आहे. जर ती गती असेल, व्हॅल्यू ऑफ स्पीड, व्हेलॉसिटी आर सेम. म्हणजेच जर व्हॅल्यू स्पीडची आणि व्हेलॉसिटीची सेम असेल तर काय होतं बघा, मोशन कॅन बी डिफरंट. व्हेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन युनिट टाईम. व्हेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन युनिट टाईम. अगेन the displacement that occurs in unit time is called velocity. Velocity ची डेफिनेशन बघा काय आहे, the displacement that occurs in unit time is called velocity. Velocity is equal to displacement divided by time. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो, स्पीड, व्हेलॉसिटी, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स म्हणजेच एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जाताना ऑब्जेक्टनं ट्रॅव्हल केलेलं अंतर त्याला काय म्हणतो आपण, डिस्टन्स असे म्हणतो. डिस्प्लेसमेंट म्हणजेच ओव्हरऑल डिस्टन्स कवर्ड बाय पॉईंट ए टू फिनिश्ड पॉईंट बी इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. वेअर ॲज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवाइड बाय टाईम रिक्वायर्ड. वेअर ॲज व्हेलॉसिटी इज इक्वल टू displacement divided by time. Again, always remember this unit. The units of speed and velocity are the same. That in the SI system the unit meter per second, while in CGS system it is centimeter per second. Thank you for watching. Please like, share and subscribe our channel Mahasemi English, and the video share to more students so they can be watch and study and learn their subject like general science and other subject. Thank you for watching.